दाता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी जय जय समर्थ, जय 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 स्वामी समर्थ।
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
गोविंद स्वामी बळपाठी शिरे वतर्के अवधूत हे स्मरणकामी शक्य शक्य कन्नीय स्वामी स्वामी चरण हे न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना कारणाने त्याला लोकीना विनिष्ठयाला तुझाची वितोषी भय करू दे युगी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा करा होईचा श्रद्धे सहित कसा होशी जावीन तू स्वामी भक्त किती नाविला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमनाम ध्यानादि कीर्त स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कथा स्वामी जागे आधी श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत नमो भगवंत मोक्षदाता स्वानंदाची मूर्ती आनंदाची वृत्ती विराजे ही दीप्ती समर्थांची मिथ्या दुजा क्षीण तव नामा वीण ध्याता हे चरण सर्व सिद्धी समर्थ तू एक द्यावयासी सुख तारिले अनेक जड मूढ जगी तुझे पद तारक हे वंद्य त्याचा हा मोद आम्ही सेवू यज्ञ नको याग तप आणि योग नामाचा सवेग चारी मुक्ती जपतव नामी कलियुगी स्वामी आणि ध्यान कामी येत असे यथार्थ तराया सर्व सोयराया भावे तव पाया ध्याता होय स्वानुभवे पाहता तुझला समर्था नुरे भव व्यथा काही एक भीती नसे काही शोधिता न ठाई पडशी तू आई भक्ती वीणे समर्थ तू स्वामी सुता निज धामी कृपावंता तुम्ही सदा ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आनंदाची मूर्ती परमानंद चित्ती पाहता विश्रांती स्वामी रूप पाहता गेली भवचिंता दूर केली व्यथा कृपा बळे जाणे आनंदाचे लेणे लेवविले उणे काही नसे कोठे अन्य सर्व खोटे जगी नाम मोठे समर्थांचे नाम हेच साचे आणि रूप ह्याचे चित्ती ठेवा तुम्ही दर्शन हे कामी स्वामी सुत स्वामी पायी लोळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नाम मुखी तोची एक सुखी धन्य तीही लोकी जन्मोनिया स्वामी चरणी ध्यास असे ज्या प्राण्यास सुखाब्धीचा वास तया ठाई हाची स्वामी पाठ भक्तिभावे नीट करिताची पाठ सुख होय म्हणे स्वामी सूत भजावा समर्थ भावे हो यथार्थ सुखासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम हे स्वामींचे निरंतर वाचे गाता होत त्याचे सर्व कार्य स्वामी नाम गोड धरुनी आवड घेता होय मोड दुष्कृत्याची घ्या हो स्वामी नाम तेने मिळे धाम तया पायी स्वामी सुत म्हणे स्वामी नाम घेणे सफळ हे जीणे येणे होय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे स्मरलिया कोठे भय नाही करा त्याचा जप नका करू तप काही नसे खप साधनांचा पंचदशाक्षरी जपी भावधरी चित्ती स्वामी वरी ठेवोनिया त्यासी तरणोपाय सहजची होय मागे पुढे भय काही नसे म्हणे स्वामी सूत करा हे यथार्थ असे मोक्ष सत्य तया पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवतार सगुण तारक निधान परब्रह्म पूर्ण स्वामी माझा भावे नाम नर
जपता भव पार होईल निर्धार ऐसा असे। आपण इथे आलात खूप छान वाटलं। पूर्वीपासून आहे हो, हो. ते कसं काय ते जरा लोकांपर्यंत 30 जाऊ। वर्षांपूर्वी त्रिशूळ बिल्डिंग 5वा माळा इथे मी स्वामीची भव्य दिव्य प्रमाणात स्थापना। त्यावेळेस स्वामी कोणालाच माहिती नव्हतं 30 वर्षांचा। त्याच्यानंतर वाढते स्वामीची कृपा झाली, जीवदान मिळालं, खूप आजारी होतो। त्यातून तर स्वामी जर मला जीवदानचं भव्य जीव मठाची स्थापना व्हावी त्याप्रमाणे आता तुम्ही या मठात आलात। विजय दत्त हा मठ आहे औदुंबर निवासी। त्या मठात तुमचं स्वागत आहे दोघांचं। आणि ते वास्तुशास्त्रज्ञ आलेले आहेत संदीप हे आलेले आहेत आणि मला हे 4 शब्द सांगायला खूप आनंद होतो। कारण हे स्वामीनं ब्रह्मांड नाही तर ब्रह्मांड स्वरूप बोलतात, पण ते का बोलतात ते मी दाखवलं। तर पाठीमागे विराट स्वरूप आहे। विराट स्वरूप म्हणजे 33 कोटी देव, 33 करोड देव नाही, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव। पण ते कुठले? 11 रुद्र, 12 सूर्य, आदित्य, प्रजापती अशी यांची बेरीज 33 होते। मग ते 33 कोटी नाही, कोटी म्हणजे प्रकार, 33 कोटी म्हणजे देव आहे। उदाहरण द्यायचं झालं तर शाळेमध्ये आपण कोणाचा फोटो लावू? सरस्वती, म्हणून सरस्वती या विद्येचे देवता। आणि एखाद्या जिममध्ये आपण कोणाचा फोटो लावू? हनुमंताचा, हनुमंती शक्ती देवता। त्याप्रमाणे असे डिपार्टमेंटल आपले देव आहे। त्या शक्तीचे एक देवता आपण असे 33 प्रकारचे देव आहेत, ते 33 कोटी देव। ब्रह्मांड नायक आणि ब्रह्मांड स्वरूप हे स्वामींना असं सगळे बोलतात, पण ते बोलतात पण मी हे दाखवलं आहे ब्रह्मांड स्वरूप आणि ब्रह्मांड नायक हे। म्हणून स्वामींच्या पाठीमध्ये श्रीकृष्णाचं विराट स्वरूप दाखवते। आणि इथे 12 गणपती आहेत। अष्टविनायक सगळ्यांना माहिती आहे, पण 12 गणपती कोणाला माहिती नाही। त्या पाठीमध्ये जे डायग्राम दिला आहे तो 12 गणपतीचा दिला आहे। तिथे 11 आहेत आणि हा गजानन 12 आणि तिथे नवदुर्गा आहे। तिथे देवीची स्थापना होणार आहे। आता सध्या रामलल्ला तिथे बसले, तिथे देवीची स्थापना होते आहे। तर देवीची दुर्गा परमेश्वरी स्थापना करणार आहोत आणि तिची 9 रूपे म्हणजे नवदुर्गेचं बॅकग्राऊंड देते। अच्छा, ते केव्हा स्थापना होणार आहे आपल्या? हां, ती मूर्ती आल्यावर आपण नवरात्राच्या येणार। असं हे ब्रह्मांड स्वरूप आहे। आणि तिथे औदुंबर आहे, औदुंबराच्या तिकडे दत्ताचा निवास आहे, दत्तमूर्ती आले आहेत। आणि अशा ठिकाणी आल्यानंतर या मठाला प्रारंभी 4,500 विटा लागल्या। त्या 4,500 विटांवर मी स्वामी समर्थ दिले। आणि हा जो स्वामींचा जो गाभार आहे त्याच्यात 3 वर्षापासून मी सगळ्या भारतातल्या त्या जल पाणी सगळं 9 कुंभ हे करून शास्त्रोक्त पद्धतीने अमानवी सेवा माझ्याकडून करून घेतले स्वामी। आणि इथे आलेल्या लोकांना खूप छान वाटतं आणि प्रसन्नता वाटते। जे ऊर्जा का निर्माण झाली तिथे औदुंबर। हो, आता हे सगळं म्हणजे किती सांगावं आणि किती नाही असं थोडक्यात मी हे जाणे। माझे मित्र इथे आलेले आहेत। मी 2 शोधतो। संदीप सावंत। हां, हे वास्तुशास्त्रज्ञ रेकी ग्रँड मास्टर आहे। माझी स्वतःची संस्था आहे। मी प्रत्येक सोमवारी पुण्यामध्ये असतो प्रश्नोत्तरसाठी। पुण्याला कोणत्या ठिकाणी? शंकर महाराजांच्या मठामध्ये जातो, तिथून माझी सेवा करतो। अच्छा, म्हणजे शंकर महाराज म्हणजे धनकवडी। ओके, तिथे मी माझी सेवा करतो। शंकर गीतेचे मी पारायणाची समाप्ती करतो। त्याच्यानंतर पादुका पूजन करून 1 वाजता मी स्वारगेटला येतो। स्वारगेटमध्ये महाराजांच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्याकडे नाव नोंदणी करून प्रश्न उत्तर साठी दिनदुमल्याची रंजल्या घालण्याची सेवा आहे। त्या माध्यमातून खूप पॉझिटिव्ह एनर्जी मला आली। जेव्हा मी साहेबांकडे इकडे जेव्हा आलो तर पहिल्याच भेटीमध्ये आमची म्हणजे जे मित्रपदाचं नाताजी स्वामींनी काय कुठे ते ठेवलं होतं, तर त्याच दिवशी आम्हाला पहिल्या भेटीमध्ये भेटले। मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं गुरुपीठामध्ये दिंडोरीला चाललो त्र्यंबकेश्वरला। ते म्हणजे तिथे त्यानंतर व्हिडिओ कॉल करा, पाऊस असल्यामुळे आम्हाला काय ते फोन वगैरे करता आला नाही। त्याच्यानंतर सोमवारी मी धनकवडीला शंकर महाराजांच्या मठात गेलो। 2 दिवस मी ब्रेक घेतला। आज दिंडोरी प्रणीची भयाला सायनला सेवा होती, तिकडं आरती करून मी गाडी पकडून मला ती हुरहुरमध्ये एक ओढ लागलेली होती स्वामींच्या दर्शनाची ओढ असते। राहायला साहेब मी विरारला आहे, पण विरारला न जाता पहिल्यांदा मला जी भेट द्यायची ती एक श्रीकृष्ण सुदामाची जोडी म्हणा किंवा कुणाची गुरु शिष्याची जोडी असेल त्या पद्धतीने म्हणून आम्हाला पहिलं महाराजांनाच भेटायचं
आणि त्यांना भेटून आल्यानंतर बघा आम्ही दर्शन नाही घेता पहिले जे आम्ही भेटलो तर दोघे एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन आम्ही एवढं पॉझिटिव्ह एनर्जी एकमेकाला आहे. कारण एक मी रेकी ग्रँड मास्टर आहे, तेही वाचू शकत नाही, तेही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मास्टर आहेत आणि माझ्यापेक्षा 2 पावलं अधिक पुढे आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय वेगवेगळे सांग. नाम जप बीजमंत्र हे गुरुकडूनच घ्यायला पाहिजे, नाही तर त्याचे परिणाम फार वेगळे होते. आणि हे साधा सरळ मंत्र श्री गजानन जय गजानन ओम नमः शिवाय ह्याच्यात तुम्हाला फक्त रिॲक्ट होतो पण रिॲक्शन नाही होत. बरं, मोठमोठे मंत्र करून फार चुका करू नयेत. आता मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्र ह्याच्यावर आलो. नामस्मरण. हां, नामस्मरण. तो कुठला बाई, मंत्र तुम्हाला किंवा भेटून जप खरंच आनंद झाला. हो. पुन्हा नक्कीच मिळेल तुम्हाला या भेटायला. तुमचं स्वागत असो. बोलणारे बोलवता धनी वेगळा आहे, आम्ही निमित्त मात्र आहे. ओके स्वामी ओम. मला पण हा व्हिडिओ पाठवा. या सगळ्याच्या जीवनामध्ये रंग भरा. हे घे. जसं स्वामी आपल्या जीवनात रंग भरतात ही भावना ठेवायची. स्वामी